नमस्ते. मॉम हेल्थ केअर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मॉम हेल्थ केअर मध्ये मानगाव सेंटर मधनं आपण आपल्या आईला भेटू आणि पाहू तिला नक्की मॉम हेल्थ केअरने काय आराम मिळालेला आहे. तर आई नमस्ते. नमस्ते. माझं नाव सुनीता दत्तात्रय तुराई. ओके. मी मानगाव हेल्थ केअरला येऊन 1.5 महिना झाला. पहिले माझी खूप गुडघेदुखी होती, कंबरदुखी होती, पण बऱ्याच प्रमाणात कंबरदुखी तर थांबली, पण गुडघ्याचं थोडंफार आहे, पण फार फरक पडला मला. म्हणजे त्याच्यामध्ये तुला फरक आहे ना? फरक आहे. ओके. आता पाहायला गेलं तर एक दीड महिन्यामध्ये जे आहे आईला थेरपी घेतल्यामुळे कमरेमध्ये तर भरपूर आराम आहे, पण गुडघेदुखी जी असते ह्या गुडघेदुखीला डॉक्टर्स जे आहेत कधी कधी आपल्याला ऑपरेशन करावं सांगतात, नी रिप्लेसमेंट करावं सांगतात. जर एवढा मोठा जो तो त्रास आहे तो लगेच काही आपला मुळापासून बरा होणार नाही, परंतु तुला गुडघ्यात आराम आहे ना? थोडा आहे. हा, गुडघ्यामध्ये जर थोडा आराम आहे तर हळूहळू जशी जशी आई अजून थेरपी घेत राहील तसं तसं तो प्रॉब्लेम देखील अजून काय होत जाईल, बरा होत जाईल. तुला हा सगळा आराम कशामुळे मिळालेला आहे? मॉम मॅटमुळे मिळालेला आहे. तर तू आपल्या सर्व लोकांना जे पाहतात त्यांना तू काय सांगू इच्छिते मॉम हेल्थ केअर बद्दल? खरंच मॉम मॅटला यायलाच पाहिजे. म्हणजे फार माझं हक्काने सांगणं आहे, गरजेचं आहे आणि यायलाच पाहिजे असं माझं मत आहे. कारण भरपूर प्रमाणात आराम मिळतो तो मिळतोय. म्हणजे हे काय खोटं नाही, काही नाही. माझ्यावरून मी सांगते. गुडघेदुखी आता हे काय माझे 8-9 वर्ष झाली गुडघेदुखी आहे, पण त्यात बऱ्याच प्रमाणात आराम पडलेला आहे. त्यामुळे खरंच ज्यांना शक्य असेल त्यांनी तर यावंच, आणि ज्यांना विकत घ्यायची पण शक्यता आहे त्यांनी विकत पण घेऊन थेरपी ही घ्यावी. बऱ्याच प्रमाणात आराम मिळतो तो मिळतो. ओके, थँक्यू. मॉम हेल्थ केअर, मॉम हेल्थ केअर, मानगाव सेंटर, मानगाव सेंटर. थँक्यू.